तुमचं नाव? राकेश प्रीमियर लीगचे अध्यक्ष. तसंच फायनल साठी तुम्हाला ऑफर सुद्धा आहे. हा फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यात तुम्हाला ऑफर ठेवला ती म्हणजे रोडखंड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राकेश कुडू सरांच्या हस्ते तुम्हाला एक ऑफर आहे. 3 षटकार मारा 1000 रुपये कॅशबॅक घेऊन जा. 3 विकेट घ्या 1000 रुपये कॅशबॅक घेऊन जा. 3 चौकर मारा 500 रुपये कॅशबॅक घेऊन जा. तर ही ऑफर तुमच्यासाठी लागू आहे कंटिन्यू. आपण त्या संधीचा लाभ घ्या. तर दोन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. विकेटची हॅट्रिक घ्या 1000 रुपये कॅश प्राइज आहे. चौकारांची हॅट्रिक लावा 500 रुपये कॅश प्राइज आहे. 3 षटकार मारा 1000 रुपये कॅश प्राइज आहे. राकेश कुडू सरांच्या शुभ मता हस्ते तुम्हाला दिलं जाईल आणि तुमच्यासाठी ऑफर त्यांनी लावलाय. त्या संधीचा लाभ घ्या. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी जवळ आहे आमच्या. कृपया प्लीज शेवटची मॅच आहे दोन्ही संघाचा. आपण आमच्या पाठीमागे इथे येऊन राहून थांबायचं आहे जरा प्लीज, कारण शेवटचा सामना आहे. आम्हालाही नावं सांगा प्लीज. गोलंदाजी मार्कवरती जितेश, साईडला दीपेश, नॉर्थ साईडला नवनाथ, तर गोलंदाजी मार्कवरती जितेश. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, फायनलची मॅच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. महत्वपूर्ण सामना आहे. इथून पहिला गॅपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव परिपूर्ण झाली. एका धावेने संघाचा श्री गणेश आपण पाहू शकाल. दीपेश आणि नवनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर जितेश आहे गोलंदाजी मार्कवरती. नवकुर्याचा फलंदाज पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ झालाय आणि जितेश आलाय पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी. इथून पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झाले. नवकुर्याचा फलंदाज आला स्ट्राईक वरती. आपण पाहू शकाल इथून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जाईल, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं नवकुर्याचा फलंदाज आहे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. शॉर्टपिच चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. लागल्या जातात. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे, कारण फायनलचा सामना जो जिंकेल कोण असेल फर्स्ट प्राइजचा मानकरी, थोड्याच वेळात आपल्याला समजेल. धावसंख्येमध्ये भर आणि आपण म्हटलं षटकार येतोय. तसंच सफाळे ग्रामपंचायत सरपंच मॅडम आपण पाहू शकता तनुजा कवली मॅडम इथे उपस्थित झाल्यात. तर प्लीज मॅडम आपण येऊ इथे समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. फुलाने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज आपण या इथे आणि समालोचन कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे.
सफाळे ग्रामपंचायत सरपंच मॅडम तसंच तनुजा कवळी सर मॅडम यांचं आगमन झाले. प्लीज मॅडम आपण येऊन या समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. शब्द फुलाने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण इथे आलात, आपला किमती वेळ दिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. तर 6 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहिलं तर पुढील गोलंदाज बघूया. गोलंदाजी मार्कवरती राकेश. इथून पाहिलं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत आहे. इथून नोमॅन स्टँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा मात्र पाहिल्या तर परिपूर्ण झाल्यात. तसंच आमचे सरपंच मॅडम यांचं स्वागत करीत संजय भरड सर. कॅमेरामॅन आपण इथे फोकस करायचं 1 मिनिट. सफाळे ग्रामपंचायत सरपंच मॅडम तनुजा कवळी मॅडम इथे उपस्थित आहेत. संजयजी भट सरांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडू धावफलक जर आपण पाहिलं तर स्थिरावलं गेलं 19 धावेवरती. इथून पाहिला तर या वेळेला मात्र झेल टिपला जातोय. गडी बाधत आणि पहिली जोडी मात्र सुटली जाते. इथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. प्रतिम हा चेंडू राकेशच्या माध्यमातून हाताळला गेला. आपण पाहतोय सरगम बडगे वर्सेस अष्टविनायक पटरी असा या 2 संघांमध्ये सामना. नक्कीच चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. बारा चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावसंख्या जर आपण पाहिली इथून तर 23 धावाही धावफलकावरती. अर्धा पल्ला पार झाला, अजून अर्धा पल्ला बघूया. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती जल्मेश आपण पाहू शकाल. कॅमेऱ्याबद्दल इथे फोकस करायचं 1 मिनिट.
सूरजजी आडिया सरांचं आगमन झालंय, तर मी विनंती करेन सर आपण इथे आलात आपला सागर धुमाडा सरांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ कॅमेरामन आपण जरा एक मिनिट इकडे फोकस करायचं आहे. सागर धुमाडा सरांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. धन्यवाद सर, आपण आलात, आपला किमती वेळ या मंडळाला दिला त्याबद्दल. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चौकार आलाय. जन्मेश आहे गोलंदाजी मार्गावरती आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आणि म्हणता आपल्या प्रमुख पाहुण्याचं स्वागत केलं जाते. आणि धावसंख्या जर एकूण जर आपण पाहिलं तर 27 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथून पाहिलं तर पुढे खेळण्याचा प्रयत्न, पायाचा चांगला वापर केला, फुटवेअर वापरला गेला. एक धाव मात्र परिपूर्ण झाले, परंतु इथून आपण पाहू शकाल यास गडी बाद झालाय. इथून जर आपण पाहिलं तर महेश यांना परतावं लागेल. तरी त्यांना परतावं लागलं. नीरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. इथून धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जरा थोडस स्पीडअप करा मॅच मध्ये, कारण अंधार होत चाललेला आहे. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच रिव्हर्स अटॅम्प केला आणि सक्सेस सुद्धा झालाय. चेंडू सीमारेषेच्या पार. आता 32 धावा या स्कोरवरती लागल्या जात आहेत. तिसरे षटक मार्गाचा 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातला. इथून जर लगभग पाहिलं तर 50-55चं टार्गेट कम्प्लीट करावं लागेल. कोणाच्या हातात असलेली चमचमणारी ट्रॉफी हे थोड्याच वेळात समजेल. तसंच घर बसल्या आपण हे सामने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो. होम साई स्पोर्ट्स आपण पाहू शकाल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण पाहू शकाल घर बसल्या. एकीकडे पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय नाईक आणि एकीकडे सागर मंडल हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. वीरेन आमच्या सोबत जोडले जातात स्कोररच्या भूमिकेत. धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका ऑफच्या दिशेने चेंडू क्लिक केलाय. चेंडू जातोय श्रीमानच्या पार चौकात. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं चांगला फटका चेंडू सीमारेषा पार. धावसंख्येमध्ये फरक, धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा धावफलकावरती. तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक जन्मेशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्गवरती. एक षटकार आपण पाहिला. या षटकामध्ये 3 चौकार, एक षटकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा प्रतिम फटका चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेसाठी येतोय षटकार.
जात आहेत. नक्कीच शेवटचा सामना आहे, रंगतदार सामना नक्कीच होईल, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचाचा, धावसंख्येमध्ये भर. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा ही धावफलकावरती लागली जाते. इथून पाहिलं तर नक्कीच फुलटो चेंडू यावेळेला तितकं चांगलं क्षेत्रक्षण राहुलच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा कॉल आहे. आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या दोन्ही पुढे सरते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला चांगला फटका, गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला रोखणं मुश्किल, चेंडू जाईल का सीमारेषा पार. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. इथून जर आपण पाहिलं 2 धावा परिपूर्ण झाल्या. 3 धावा या परिपूर्ण झाल्या धावसंख्येमध्ये. पण धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा या धावफलकावरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. पुन्हा एकदा वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू. एकदा परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल, परंतु इथे रोखलं जाते. बघूया यावेळेला मात्र खराब थ्रो. 2 धावा या परिपूर्ण झाल्या धावसंख्येमध्ये. पण धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 धावा धावफलकावरती लागली जातात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला मात्र फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षण त्याच्या खाली, परंतु यावेळेला झेल टिपला जातोय आणि गडी बाद झालाय. धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल. धावसंख्या 57 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. न्यू बॅटर आपण मिलिंदला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. आतापर्यंत जर पाहिलं धावसंख्येमध्ये भर झाली आणि 57 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेला पंचांकडे विकेटची दाद बघण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकाल 1 धाव परिपूर्ण झाली. आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या इकडे पुढे सरकते. 58 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. षटकातील शेवटचा चेंडू. इथून जर आपण पाहिलं नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. 2 धावा परिपूर्ण होतील का. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. आणि इथून पाहिलं तर या 3 धावा सुद्धा. तिसऱ्या धावेला गडी बाद. 2 धावा आणि तिसऱ्या धावेला जर आपण पाहिलं तर गडी बाद झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 60 धावा, 61 विन. भगवान दिंडे सरांना मी विनंती करेन की प्लीज सर आपण इथे मंचावरती येऊन इथे स्थानापन्न म्हणजे समालोचन कक्षामध्ये आपण या. शब्दफुलानी सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. पण पाहू शकाल आमच्या समालोचन कक्षामध्ये भगवान दिंडे सर उपस्थित झाले. तर आपलं सहर्ष स्वागत आहे. 61 धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 24 चेंडून मागे. संजू तरे सरांना मी विनंती करेन प्लीज आपण सुद्धा या इथे येऊन मात्र आपण स्थानापन्न व्हायचंय. कॅमेरामॅन जरा इकडे आपण कॅमेरा करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण इकडे कॅमेरा करा. सफळ ग्रामपंचायत सदस्य अमित साथी सर आपण पण कुठे असाल तर प्लीज आपण इथे यायचं आहे आणि समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमित साथी सर आपण या.
चला 2 फलंदाज पाठवायचे आहेत. तसंच रोडखड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राकेश कुडू सर यांनी आपल्यासाठी ऑफर सुद्धा लावल्यात. 3 चौकार मारा 500 रुपये घेऊन जावा, 3 षटकार मारा 1000 रुपये घेऊन जावा आणि 3 हॅट्रिक विकेट काढा 1000 रुपये घेऊन जावा. बघूया कशा प्रकारे मात्र ही ऑफर तुमच्यासाठी राकेश कुडू सरांच्या माध्यमातून लागले. रोडखड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राकेश कुडू सरांनी तुम्हाला ऑफर दिलाय, या संधीचा लाभ घ्या. तुम्ही 3 षटकार मारून घ्या, 3 षटकारांना 1000 रुपये तुम्हाला आहे कॅश प्राइज. 3 विकेट घ्या, 3 विकेटला सुद्धा आपण पाहिलं तर रोडखड बी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण इथे समालोचन कक्ष बोलायचं आहे. रोडखड बी संघ सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राकेश आणि जितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्गावरती आपण नितीनला पाहतोय. रोडखड प्रीमियर लीगचे सदस्य जे कोणी इथे उपस्थित असतील तर प्लीज आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन इथे स्थानापन्न व्हायचं आहे. रोडखड प्रीमियर लीगचे सदस्य जेही सर्व सदस्य इथे उपस्थित असतील तर प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण सर्वांनी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. इतर पाहिला तर नक्कीच चांगला फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 2 चेंडू आणि 6 धावा ह्या धावफलकावरती. राकेश आणि जितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. हा शेवटचा सामना, फायनलची मॅच आपण पाहतोय. सरगम पडगे वर्सेस अष्टविनायक वडरे संघ. आज सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर अष्टविनायक वडरे संघाने हे मैदान गाजवले. काही कमालीची फटकेबाजी मात्र केली या मैदानावरती. इथून जर आपण पाहिलं नक्कीच तर एक धाव परिपूर्ण झाली, सॉरी निर्धाव चेंडू आपण पाहू शकाल. इथून राकेश मात्र आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जितेश तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय नितीनला. इथून पहिला नक्कीच चांगला फटका, 9 मास लाड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला रोखणं मुश्किल, चेंडू सीमारेषा लगत, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. आणि चौकार आणि धावसंख्येमध्ये भर. आपण धावसंख्या जर पाहिली एकंदरीत 10 धावा ह्या धावफलकावरती, कारण 61 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 15चं टार्गेट तुम्हाला आहे. चला रोडखड संघाचे रोडखड बी संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल आपण यायचा इकडे. इथून जर आपण पाहिलं तर की चांगला फटका, चेंडू कार्पेटला रोल करतोय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येमध्ये परत धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा तब्बल खेळ झालाय आणि 5 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा या काढल्या जातात. सौ लीला बोके मॅडम यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे आणि समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. जी गुंदावर्तक यांना सुद्धा मी विनंती करेन, माजी उपसरपंच यांना सुद्धा मी विनंती करेन की प्लीज आपण सुद्धा या आणि समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लेगबायच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो एकदा परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली इथून तर 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
विजय बेडा सरांना मी विनंती करेन की प्लीज विजय बेडा सर आपण सुद्धा या आणि या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांची मंडळी आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहतोय. इथून जर आपण पाहिलं तर बघूया महेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथून तब्बल 6 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती. चला घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, अंधार पडलेला आहे, आपण थोडं सहकार्य करायचं आहे. इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे विकेटची दाद बघण्याचा प्रयत्न, यास इथून मात्र राकेशला परतावा लागेल. एलपीडब्ल्यूचा कॉल आणि गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राहुल या वेळेला. इथून जर पाहिलं राहुलला बोलवलं जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण एक चांगला गडी बाजूला राकेशला परतावं लागते तब्बूच्या आसऱ्याला. धावसंख्या जर पाहिली आपण तर आतापर्यंत 15 धावा धावफल करते, 61 धावा बनवायच्या आहेत. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच पंचांकडे पुन्हा एकदा कॉल केला गेला होता एलपीडब्ल्यूचा, परंतु यावेळेला नॉट आउटचा इशारा पंच दर्शवताना गेला. स्टंपच्या बाहेर हा चेंडू. इथून पाहिला तर लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदम परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली आता तर 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका, वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय आणि आपण पाहू शकाल तितकाच चांगला थ्रो केला गेला, एक धाव परिपूर्ण झाली. तसंच ज्या ज्या लोकांनी आम्हाला देणगी दिली त्या लोकांची नावं मी पुकारतोय. जय अंबे एंटरप्राइजेस सुमित सफळ यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला कोल्ड्रिंकची बॉटल त्याने दिली. त्यानंतर आपण पाहू शकाल भारती इन्फ्राटेक्चर, विशाल मारू अँड आरती ज्वेलर्स यांच्याकडून फायनल डे साठी युट्यूब त्यांनी उपलब्ध करून दिलं. तसंच त्यांनी वायब्रेट रोलर आणि शिवनेरी बी संघाला टी शर्ट त्यांनी प्रोव्हाइड करून दिले. त्यानंतर जर आपण एकंदरीत आपण पाहिलं तर राजेश मात्रे उर्फ बंटी दादा सफाळे ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून प्रथम पारितोषिक आणि ग्राउंड साठी जेसीपी त्यांनी दिले. तसंच जीवताणी कंस्ट्रक्शन तांदूळवाडी संजयजी बरट सर यांच्याकडून ट्रॉफी, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि बेस्ट बॉलर, बॅट्समन आणि मालिकावीर या ट्रॉफी त्यांनी दिल्यात. तसंच मंडप ज्यांनी आम्हाला दिलाय ते म्हणजे गौरव पारधी आणि प्रशांत पारधी रोडखड सफाळे यांच्याकडून. तसंच समनेट इंटरनेट ज्यांनी आम्हाला दिलं ते म्हणजे उत्कर्ष पाटील. देणगीदारांचा मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला ही देणगी दिली, त्याबद्दल खरोखर करतो. आणि वळी या मैदानाच्या हातामध्ये येतोय राकेश कुडी यांच्याकडून आपल्याला प्राइज आलाय. ज्यांनी झेल पकडला त्यांना 200 रुपये. रोडकोडचे खजिनदार सुनील गिरीधर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा कॅशबॅक आपल्याला आलाय. अप्रतिम हा झेल 400 रुपयाचा कॅशबॅक तुमच्याकडे तुम्हाला आलाय, तर कृपया आपण ह्या मॅच येऊन घेऊन जायचं आहे. इथे जर आपण पाहिला तर
तसंच संतोष वजे उपखजिनदार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. टोटल 600 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला इथे जमा झाले. आपल्याला इथे नक्कीच बक्षीस मिळते कारण अप्रतिम हा झेल टीमला गेला. मिलिनियनच्या माध्यमातून मात्र हा झेल टिपला गेला आणि अप्रतिम इथे हा झेल टिपलाय. तुम्हाला इथून कॅश प्राइज लागू झाले. 600 रुपये माझ्या हातात आहेत. आपण या सामन्यानंतर ते येऊन घेऊन जायचं आहे. महिनाभर आपण जिथेही वडापाव खाल तिथून फक्त स्कॅनर पाठवायचा राकेश कुडी यांना, संपूर्ण फीस ते भरतील महिनाभरासाठी. ही ऑफर तुम्हाला लागू आहे. इथून जर आपण पाहिलं तर चांगला फटका, चेंडू वन बाउन्स सीमेरेषा लगात, आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाचं चेंडू तिथे थांबला जातोय. 2 धावा या परिपूर्ण झाल्यात. आपण पाहू शकाल धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली इथून तर 19 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा तब्बल खेळ झाला आणि 12 चेंडूंच्या साथीमध्ये धावसंख्या तर 19 धावा धावफलकावरती. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. सॉरी, क्षमा असावी, 23 धावा धावफलकावर. तसंच आमच्या समालोचन कक्षामध्ये लीला मॅडम यांचं आगमन झालंय. शब्द आपण इथे आलात, आपला किमती वेळ दिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती नीरज आलाय. यावेळेला चांगला फटका बघूया. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. संजय गवळी सर इथे उपस्थित झाले तर शब्द पुराणे सर तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश तांडे सर इथे उपस्थित झाले तर शब्द पुराणे तुमचं हार्दिक स्वागत आहे. चला, आतमध्ये कोणी जायचं नाही, कृपया लक्षात ठेवा. आपण कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. सामना चालू असताना कोणीच आतमध्ये जायचं नाही. इथून जर पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. पण पाहू शकाल या वेळेला तर निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय. नीरज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. नक्कीच पाहिलं एकंदरीत संकटामध्ये हा संघ नक्कीच सापडलाय कारण 61 धावा ह्या तुम्हाला बनवायच्या आहेत. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट झाले. इथून मात्र जिम्मेदारी असेल खांद्यावरती, जिम्मेदारीला पार पडावं लागेल आणि चांगला खेळ मात्र या मैदानाच्या हातमध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. आपण पाहतो एकीकडे करण आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर जितेश अशी जोडी मैदानाच्या हातमध्ये. आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि 31 धाव्याची गरज. 9 चेंडू 31 धावा, सॉरी 8 चेंडू 31 धावा. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे 31 धाव्याची गरज. 2 मोठे फटके जर मारले तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. इथून पाहिलं तर नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर संकटामध्ये हा संघ सापडलाय.
इथून मात्र जितेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, त्या जिम्मेदारीला पार पडावं लागेल. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के खुद समंदर भी आएगा, थक कर ना रुकना ये रास्ते के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. इथून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. एखाद दोन मोठा फटका जर आपण खेळलात तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. यावेळेला मोठा फटका, चेंडू बराच काळ हवे, चेंडू जाईल का सीमारेषा पार, येतोय षटकार. षटक समाप्त झाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती. 24 धावेची गरज आहे विजयासाठी. 24 धावा, 6 चेंडू 24 धावा. तब्बल 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. 6 चेंडू आणि 24 धावा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. इथून जर पाहिलं येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 24 धावेची गरज 6 चेंडू मागे. नक्कीच येणाऱ्या या 6 चेंडू मागे एखादून मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. सुमित आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी. चला सुरू करायचंय. थोडासा इथून अंधार होत चाललाय, थोडीशी घाई करा कृपया. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकात जर आपण पाहिलं तर 24 धावेची गरज आहे. इथून पाहिलं मस्त चांगला चेंडू हाताळला गेलाय. व्हाईटचा इशारा, परंतु पंचांचा ऑप्शनच्या जास्तीत बाहेर चेंडू निघतोय आणि व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या धावफलकावरती. विजयासाठी 23 धावा, 6 चेंडू मागे. यावेळेला बॅटची कडा, चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू जातोय सीमेरेषण लगत. चांगला फील्ड झालंय आणि या 2 धावा जर आपण पाहिल्या तर परिपूर्ण झाल्यात. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण इथून पाहिल्या तर 40 धावा या धावफलकावरती. 21 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू 21 धावा. पाच चेंडू 21 धावा. सामना अजूनही दोन्ही बाजूने आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर करण, एकीकडे पाहिलं तर जितेश, असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकाल गोलंदाज स्वतः तिथे येऊन मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न करतो. हा झेल धरती मात्र दान केला गेला. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पाहिली तर 41. 20 धावेची गरज असेल. येणाऱ्या 4 चेंडू मागे 20 धावेची गरज. 4 चेंडू 20 धावा. नक्कीच इथून पाहू शकाल आपण तब्बल 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला मात्र अप्रतिम चेंडू ब्लॉक मध्ये. हा चेंडू आपण पाहू शकाल ज्याला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तोच चेंडू मात्र ब्लॉक मध्ये हा हाताळला गेला आणि इथून आपण पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्येमध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा ही धावफलकावरती. 18 धावेची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं. 3 चेंडू मागे 3 षटकार हे मारावे लागतील. जर 3 षटकार मारले तर सामना सुद्धा विन होईल आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला मिळेल. इथून पाहिलं तर क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र येणारे चेंडू 2 आणि 2 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 18 धावेची गरज आहे. जवळजवळ सामना सरगम पडकेच्या ताब्यात आपण पाहतो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथून पाहिला तर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. या वेळेला अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावा.
येणारा चेंडू असेल 1 आणि 1 चेंडू मागे 12 धावेची गरज. एक चेंडू आणि आपण पाहू शकाल 12 धावेची गरज आहे. इथून जर पाहिलं चांगला फटका आहे, परंतु चेंडू बराच काळ वेळ क्षेत्ररक्षक आहे आणि सरगम पडगे संघाने ही बाजी मारले.